नमस्ते, वेलकम, सत श्री अकाल. माय चॅनल्स नेम इज डॉक्टर कैलाश ट्रॅव्हलखोर. आज मी डिसाईड केलं होतं, की मी काला घोडा आर्ट फेस्टिव्हलला जाणार. दरवर्षीप्रमाणे यंदाही काला घोडा आर्ट फेस्टिव्हलने बरेच काही आर्ट स्कल्पचर्स बनवलेले आहेत आणि ते बघणं आणि अप्रिशिएट करणं तर बनतंच. तर मी राहतो कल्याणला. कल्याणवरून मी ट्रेन पकडली दादर आणि दादरवरून तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला पोहोचलो. हे तुम्ही पाहत आहात दृश्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, की मुंबईला पोहोचल्यावर काला आर्ट फेस्टिव्हलला पोहोचायचं कसं आणि ते आहे तरी कुठे? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर निघाल्यावर तुम्हाला एक बस स्टँड दिसेल. बस स्टँडच्या इथून तुम्ही एकतर बसेस पकडू शकता किंवा तुम्ही टॅक्सीनेही जाऊ शकता. 3 ते 4 लोकं असाल तर टॅक्सी इज बेस्ट आणि सिंगल असाल तर बसने जा आणि बसने तुम्ही लायन्स गेट बोला. लायन्स गेटला पोहोचल्यावर मी तर टॅक्सीने गेलेलो, बट लायन्स गेटला पोहोचल्यावर तुम्हाला काला आर्ट फेस्टिव्हलचं जे मेन प्रवेशद्वार आहे ते समोरच दिसेल. टॅक्सीने थोडं महाग आहे, बट तुम्ही बसने गेलात. सगळ्यात पहिले मी काली टॅक्सी पाहिली. त्यानंतर जसं-जसं आत जात होतो, बऱ्याच कलाकृती दिसत होत्या आणि शब्द कमी पडत होते त्यांचं वर्णन करण्यासाठी. हा होता द मेन अट्रॅक्शन, द काला घोडा आर्ट. दिस वॉज द वॉल विथ डिफरंट फेसेस ऑफ हॉर्स. इथे तुम्ही कलर्स, पेंटिंग पाहू शकता. किती रेखीव काम केलेलं आहे. नंतर हे मिल्टनचं जी बॉटल असते, जी मुलींना जास्त करून माहिती आहे, त्याच्यावर सुद्धा पेंटिंग केलेली. दिस वॉज वन मोर अट्रॅक्शन फॉर दिस इयर, दॅट इज कर्मा. ह्याच्यामध्ये महाभारत, रामायण, कलियुग, त्रेतायुग सगळ्यांचंच वर्णन केलं होतं. इतकं सुंदर. हा मध्यभागी उभा राहिलेला घोडा, द ब्लॅक बॅबल हॉर्स, इज द मेन अट्रॅक्शन ऑफ काला घोडा हार्ट फेस्टिवल. हा ब्लॅक हॉर्स ॲक्च्युली बनवला गेला होता बनाना फायबर्सने. ह्याचा मागचा उद्देश होता पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट. जसं आपण कुठलीही मूर्ती शाडूच्या मातीने बनवतो, त्याचप्रमाणे ह्याची वन मोर अट्रॅक्शन इथलं होतं, हे होतं रेड कलर्ड हार्ट, म्हणजेच लवचं सिम्बॉल, आणि ती म्हणजे आमची मुंबई. मुंबई ही एक मायानगरी आहे आणि प्रत्येकाला ती त्यांच्या सानिध्यात सामावून घेते. ह्याचा एक उद्देश, ह्याचा एक मेसेज इथे देण्यात आला होता. ह्याच हार्ट शेपमध्ये मुंबईमध्ये काय काय गोष्टी आपल्याला पाहण्यास मिळतात, काय काय गोष्टी खायला भेटतात, या सगळ्यांचं मिनिएचर्स बनवलेले. हा आहे वानखडे स्टेडियम. त्याच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचे छोटेसं मिनिएचर होतं. त्याच्याच बाजूला लेफ्ट साईडला होते छत्रपती शिवाजी महाराज. अशाच प्रकारे इथे भरपूर सारे मिनिएचर्स होते. त्यानंतर सफाई कामगार, वडापाव, मिसळपाव. आता नेक्स्ट साईडला आपण पाहू शकतो लालबागचा राजा, गेटवे ऑफ इंडिया, मोठ्या मोठ्या इमारती, ज्याच्यामुळे मुंबई आज दुबईपेक्षाही जास्त सुंदर आणि आलिशान दिसते. अशा प्रकारे बऱ्याच अट्रॅक्शन्स ह्या हार्ट शेप मुंबईच्या ह्याच्यामध्ये बनवल्या होत्या. दिस वॉज वन ऑफ द परफेक्ट पिक्चर परफेक्ट. फक्त आर्ट आणि कलाकृतीच नव्हे, तर भारताच्या प्रत्येक राज्यातून ह्या ठिकाणी काही ना काहीतरी विक्रेकऱ्यांनी विक्री करण्यासाठी स्टॉल्स लावले होते. जसं आपण समोर पाहू शकता, वेस्ट बेंगॉलच्या काही सारीज, तसेच आंध्र प्रदेशचे हँडीक्राफ्ट्स, गुजरातचे हे बेडशीट्स, कवर्स, पंजाबच्या जुत्ती, ज्या इतक्या इंट्रिकेट, डिझायनेबल, कलरफुल होत्या की नजर हटतच नव्हती. तसेच फुलकारीसुद्धा.